मातोश्रीवर 2019 मध्ये बंद दाराआड चर्चा झाली की नाही हा प्रश्न पुन्हा चर्चेत आलाय। उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात कोणतीही चर्चा झाली नसल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलाय। तर या दाव्यावर संजय राऊतांनी तिखट उत्तर देत काही प्रश्न उपस्थित केले। तुम्ही जे म्हणता की अमित भाईंच्या बरोबर बंद दरवाजा आड चर्चा झाली, हे पूर्णपणे खोटं आहे। आपल्याला एकच सांगतो, ते शिवसैनिकांच्या पाठीशी, कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहत नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोल्हापूरच्या अधिवेशनात केलेल्या वक्तव्यामुळे बंद दाराआड चर्चेचा मुद्दा पुन्हा पेटलाय। परिणामी संजय राऊत नेहमीप्रमाणेच आक्रमकपणे मैदानात उतरले। भाजपनं 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी युती तोडली होती याची आठवण संजय राऊतांनी करून दिली। तर 2019 ची लोकसभा निवडणूक स्वबळावर जिंकू शकणार नाहीत हे कळल्यावर अमित शहा मातोश्रीवर कशासाठी आले याचे उत्तर एकनाथ शिंदे यांनी द्यावे असा टोला संजय राऊतांनी लगावला। अमित शहा उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काय चर्चा झाली? दुसऱ्या बाळासाहेबांच्या खोलीमध्ये अमित शहाने सांगावं, ते बाळासाहेबांच्या खोलीत उद्धव ठाकरे यांच्या बरोबर गेले होते की नाही? तिथे इतर भाजपचे नेते होते। हा माणूस पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचा गुलाम आणि नोकर झालेला, त्यांच्या डोक्यात परिणाम झालेले सगळ्यांच्या। संजय राऊत एवढ्यावरच थांबले नाहीत, तर मातोश्रीवर चर्चा झाल्यानंतर अमित शहा आणि भाजपचे इतर नेते हॉटेल ब्लू सी येथे गेले। तेथे देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेचे वाटप 50-50% होईल असं वक्तव्य केलं होतं। याकडेही संजय राऊतांनी लक्ष वेधलं। त्यानंतर संजय राऊतांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेवर तोफ डागली। कचराच आहे, खोक्यातून कचराच गेलाय। बरोबर बोलतो मी, आमच्याकडे असेल तो शिवसैनिक आहे, तुमच्या बरोबर गेलाय तो कचराच आहे। पुढे बोला, काय उत्तर आहे? कचराच आहे तो। मातोश्रीच्या बंद दाराआड झालेल्या चर्चेवरून महायुतीचे नेते आणि ठाकरे गटाचे नेते परस्पर विरोधी वक्तव्य करतात, एकमेकांचे दावे खोडून लावतात। त्यामुळे 2019 मध्ये नेमकं काय घडलं याचं उत्तर काही मिळत नाही आणि राजकारण काही थांबत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।